चौकोबा चांगला झाला आपला तिकडे पहिलं ही पण आणि हे प्लास्टर शेण नाही. पण मग हे ह्याच्यात म्हणजे काय मिक्स करावं लागतं ह्याच्यामध्ये आपण काय केलं चुना वरचं कोटिंग पावडर आहे वरचं जे कोटिंग आहे हे नुसती पावडर आहे गवारगम आणि पावडर आणि त्याच्या आतलं जे प्लास्टर आहे ते जिप्सम आणि चुना आणि शेण आणि हे आपण काय केलं मुलांच्या स्पर्धा घेतल्या ह्या वर्षी चित्रकला आणि निबंध स्पर्धा विषय दिलता त्यांना गाय बैल शेतकरी तिन्हीपैकी आवडीचं कुठलंही काढा आमच्या साहेबांचं पहिलं कार्य आमचं हे पहिलं आंदोलन मंडळी रस्ता रोको हे रस्त्याचं पहिलं आता जे आपण आलो हे रस्ता हे महाराजांच्या कीर्तनात मुलाचं लग्न केलं लाखो रुपये खर्च न करता लाख रुपयात लग्न केलं सगळं मुलीच्या डागासहित कपड्यासहित म्हणजे कर्ज बाजारी व्हायचं असेल नसेल तर ती ह्या गोष्टी सगळ्या हे अकोल्याचं आंदोलन हे आपटे हा हे वसंत आपटे यांना मी करमाळ्यात आणलो ही ती रस्तिका बघा ही तुम्ही ओळखतच चालेल मुलीला म्हणजे हे सोन्या चांदीचे व्यापार त्यांनी काय केलं होतं माहिती का तिथं जो कार्यक्रम झाला शेगावला तो साहेबांचा त्यांनी अमृत महोत्सवी सत्कार केला बरोबर आहे आणि त्यांना काय द्यायचं तर त्यांना सोन्याच्या पत्र्यावर मी त्यांच्यावरची कविता लिहिली साहेबांवर ती कविता सोन्याच्या पत्रावर कोरून साहेबांना दिली त्याच्यामुळे ते आपटे माझ्या लक्षात आहे हे आम्ही गावात हे केलं होतं ते पतसंस्थेच्या विरोधात आंदोलन केलं शाखा उद्घाटन आपलं गणवटच्या हस्ते आणि सरस्ताई काशीकर हे आपलं त्या अकोल्याच्या आंदोलनात आम्ही ते वेस केंद्र नाही हे रघुनाथ दादा नाही हे दुसरा त्या लातूरचा माणूस आहे हे 2018ला आपण गाईचं ढोळ आणि वस्त्राचं बारसा असा कार्यक्रम घातला हे 2 तास वासरू पाण्यात बसलो होतं न भविष्य ते कार्यक्रम झाला हा असा मोठा म्हणलं त्यावेळेस PSI आम्हाला मार्गदर्शन करणार ह्याने लय मोठा आपल्याला संघटनेत सहकार्य केलं त्यांचं सेवागिरी संस्थान तिथं माझं व्याख्यान झालं शेगाव पुसेगाव तिथे पाळेकरांचं आपलं ट्रेनिंग झालं मुलाचं सर्टिफिकेट भास्करराव पेरे पाटील यांची माझी युट्यूबला ओळख झाली चांगलं माझं पहिलं भाषण गाजलं ते माझ्या गावातलं तो तिथून जे गाजले ते हा पुतणे आमचा तहसीलदार आहे बांधलेला एकदम काम सांगायचं ही मुलगी कशी पिढी दूध बघायसाठी पाडवे साहेब 4 वर्ष डायरेक्ट घ्यायला दूध पिली आपण पहिला पुरस्कार मला ते भंडारच्या हस्ते एका शेतकऱ्यानं दिला शिक्षकांना हे मुंबईच्या संस्थेनं हे आत्मांतर्गत नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकरी म्हणून पुरस्कार दिला यांनी महाराष्ट्र शासनाने परत आपले सावित्रीबाई फुले यांचं बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानने पुरस्कार दिला ही गाय आमच्या बहिणीची आहे पाठी दूध पिते बाय काय करते तू हाक मार इकडे कुठे तुझं किती छान सुरू आहे चणे खायली विशेष आता बघा आमची आम्ही 5 वर्ष झालं जिजाऊ जयंती करतो जिजाऊ जयंती दरवर्षी आम्ही श्रद्धेनं करतो वेगवेगळा कार्यक्रम ठेवतो प्रत्येक वर्षी वेगळा कार्यक्रम ठेवतो आणि यावर्षी एक आमची गाय व्यायला झाली माझी इच्छा होती की ती जयंती दिवशी यावी म्हणजे आपल्याला त्याला एक महोत्सव वेगळा वाढवता येईल ती आदल्या दिवशी संध्याकाळी येईल ती वासरू तिला झालं तिला कपिला कोंड बांधला तिला काळा आणि पांढरा मिक्स झाला आणि तो फोटो त्याला मुलानं काय केलं स्टेटसला ठेवला स्टेटसला ठेवल्यावर त्याला त्या खिलार करमाळकर चॅनलवाल्यानं ते फोटो उचलला आणि परत त्याला कौस करून आम्हाला रिटर्न पाठवलं आमच्या लक्षात नाही आलं त्या फोटोवर काय आले त्या पाठीवर काय आले तर त्याच्या पाठीवर शिवाजी महाराजांची मूर्ती आणि मग ते त्यानं इंस्टाला टाकला मला पुण्यात फोन यायला लागले वासरू द्यायचे मला कळा नाही मी म्हटलं कोणचे वासरू आमच्यातले वासरे ते म्हणलं मला फोटो टाका फोटो टाकल्यावर बघतो कौस केलेला शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा आला का म्हणलं आम्ही असं कसं वासरं देईल म्हणजे आमची इच्छा होती जिजाऊ जयंतीला यावी गाय एखादी गुड्डे चल मग चल सर बाई चल कुठे तुझी कपिला तुझी गाय काय कुठे गेली
चला ताईला बोलव की मग. चल चल. म्हणजे तिच्या पाठीवर आपोआप शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते. हो दाखवतो ना. तर सकाळी दररोज मी असं मसाज करतो, त्यामुळे इतका माझा व्यायाम होतो आणि आपला व्यायाम होतोच ना त्याच्यामध्ये. त्वचा एकदम अशी होती ना. ताई चल. हो का, एवढं छोटं लेकरू सुद्धा त्याला घ्यायला. ताई घेतला. हा ते चल. ती जवळजवळ 4 गायला दिसते. ती आटली किती, ती आटली किती. भाकरीच खात नव्हती, नुसतं दूध प्यायची. किती प्यायची याचा अंदाज नाही. आणि हे का पहिला शोध काय बुद्धीचा, मी गुडघ्यावर बसून पाजायचो. एक दिवशी काय झालं, मी वासरू बांधून तिला दम निघला नाही. दाराला घेतलेलं पातेलं घेतलं, पालतं घातलं आणि उभा राहिलं. पहिला शोध तिचा लहानपणी. चला तर सुगंधा या. सुगंधा राहा कुठे गेली सुगंधा. तर या येत आता शांत त्यांचं रोगी करायचं काय वैरण खाऊन झाले. आता सुरू होईल. ती बैरूची बहीण आहे. बरं बरं. ती बैरूची मावशी आहे. चला उड्या मारतात ती. चला दादा गप शंभू जाऊ नको. रायबाई या इकडे. चल थांब थांब. रायबा इकडे थांब. आण रायबा इकडे. ए रायबा इकडे चल. त्यांना मुक्ती मिळाली ना. हो का सर. हो. हा इतका शांत आणि थांब रे रायबा. थांब 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 इकडे थांब. चल. हा त्याचा भाचा आहे काय. भाचा आहे. बहिणीचा आहे. त्याच्यासारखाच होणार आहे. हो ना. लय गरीब. हा लवकर हाताळला पण. बरं बरं. याही बारकी लेकर एवढ्या लवकर त्याला हे काय बहिरून आम्हाला वर्षभर येऊ देत नव्हता. हो ना. हा किती अजून 6 महिन्याचा होता. रायबा रायबा. सकाळी रोज त्याला बोलावं लागतं असं. फक्त वाचन आहे. हो ना. हो ना. पण सगळं कळतं कळतं आणि तसं वागतेत सगळं. हो. बघा आहे का. चला चला इकडनं चला. पंचवीस वर्ष शेती करून सर आम्हाला त्या छपरातलं काय करता आलं नाही. पण या 10 वर्षात आम्ही असं इतकं मोठं गोठा, इतकं मोठं सगळं कर्ज फेडून, एवढ्या गायी आनंदी राहून आणि हे सगळ्यांना म्हणजे आमची जी अवस्था लहानपणी जी होती ती आता ह्या लहान भावांची कुणाची नाही. लय शांत घरचा. बरं घरचाच आहे का. हा बरं बरं. एक महिन्याचं सगळं वसिंड आहे. वसिंड केवढा आहे. गाडी बिडी सगळं करतो. नांगर फनपाळी पेरणी सगळं काम करतो. तुम्हाला बिलकळ्या मराठा तुम्हाला पाहून संतोष. त्याला पाणी प्यायचं वाटतं. पाणी प्यायचं. पाणी पाणी पिऊ त्याला आधी. पाणी त्याला. रोजचा असल्यावर एवढे बाप बघितले, एवढे आई बघितल्या. चला हे कर की. थांब दादा थांब. सर बाहेर सर. सर माग सर. सर सर माग. सर सर माग. सर 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 माग. घेते तिकडे ताई. त्याला अवघड वाटत असेल तर नका हे करू. नाही नाही काय नाही अवघड नाही.
नाही, नाही, आधी किती काय? हा थांब. त्याला आधी ही करत वा वा कवडी गोष्टी घालावी लागेल त्याला कवडी खावी मोठी बंद पायातलं बंद तिथं दादा पायातलं बंद. बरोबर कोण आलं तुला भेटायला? हा सर आले, सरांना पप्पी दे आली पुढं पुढे पप्पी दे त्यांना, सरांना दे पप्पी, सरांना दे पप्पी दे, देतो ना दे. जैनगिरी महाराज महिन्यातले एकदा येते सारखे येते. थांब बरं सर आता तुम्ही घेऊन जावा भैरवला तुमच्या गाडीत. हो येऊ आम्ही येऊ आम्ही देऊ दे का सरांना? दिले लांब कदा तिनं बोलू हे नको दादा नाही गेली छान झालं का जेवढं आहे तेवढं नाही हे इथं आपण सगळे उभं राहू. थांब 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 रानू थांब बरं काढू बांधायचे का पुन्हा बरं थांब काढू रानू सर मागा तू एकच बास झालं बास एकच आहे दे सरांच्या गाडीला पप्पी दे आधी बरोबर दे आधी गाडीला चल गाडीला दे गाडीला सरांच्या दे हो बस बस सर माग आता बस सर माग हार म्हणजे रोज हार नव्हता का? बरं त्याने मला लय मोठी ताकद दिली. बरं काय नाव त्यांचं? नागेश कांबळे. बरं बरं प्रामाणिक म्हणजे ह्यालाच मॅनेज केलता त्यांनी बरं पण तो मॅनेज झाला नाही हां आणि मला बळ दिलं भाऊ मानलं त्यांनी मला बरं बरं त्यामुळे त्याचा आदर्श ठेवला म्हणजे आपल्याला जे जे कुठं असतात ते नागेश कांबळे? करमाळाला व्यक्तिमत्व चांगलं आहे त्याचं चळवळीतला कार्यकर्ता आहे. बरं बरं आणि त्याला 1 लाख रुपये देऊन मॅनेज केला बरं पण तो नाही झाला तो मला